स्वागत करते हुए अगला मैच के ओर बढ़ते हुए इधर यूनाइटेड बेलवाई वर्सेस है एतिहाद। एतिहाद की सलामी बल्लेबाज देखिए शाहरत अली और नवीन एक्सपीरियंस बल्लेबाज। पिछले मैच में एक छक्का जरूर जड़ा था और सलामी बल्लेबाज के लिए चुना है कप्तान इस दफा शाहरत को। और कमेंट्री बॉक्स पर मैं आमंत्रित कर रहा हूं सुहेल सौहर्द खाना। चूर म्यूजिक पढ़ लेंगे आ रे नल पड़ गया था। उसी तरह से इस मैच के अंपायर्स के ऊपर सहायता करते हुए इम्तियाज और नजीर, उनका भी मैं धन्यवाद समर्पित करता हूं। हालांकि सुबह से शानदार अंपायरिंग का प्रदर्शन कर रहे हैं और अब सुहेल है हमारे साथ, उनको मैं माइक रवानित करता हूं। धन्यवाद। तो मैच चलता हुआ यूनाइटेड बेलवाई और एतिहाद के बीच। तो पहले बल्लेबाजी करते हुए एतिहाद और यूनाइटेड बेलवाई क्षेत्र रक्षण का निर्णय। तो उसी के साथ शारत स्ट्राइकर एंड पर नवीन का आगमन होता हुआ पहली गेंद सिंगल के रूप पर रन से शुरुआत करते हुए खाता खोलता हुआ 2 रन के साथ खाता खुलता हुआ। इसी के साथ अब दूसरी गेंद लेकर तैयार नवीन। काफी तिष्ठक वहां पर गैप में खेला, 1 रन आसानी के साथ लेते हुए 2 रन की मांग। क्या ये 2 रन पूरा करेंगे? जी हाँ, 2 रन भी पूरा करते हुए 3 रन की मांग नहीं, 3 रन पूरा नहीं कर पाएंगे। 2 रन से संतोष होना पड़ेगा। इस 2 रन के साथ स्कोर को मिलाकर 4 ऑन द बोर्ड, कोई विकेट की नुकसान नहीं। तीसरी गेंद लेकर तैयार इस बार गेंदबाज मिजान तैयार गेंदबाजी का रूप संभालने के लिए। तीसरी गेंद लेकर तैयार है। काफी अच्छी शॉट वहां पर कवर्स के रूप में 1 रन पूरा किया, 2 रन की मांग। जी हाँ, 2 रन भी पूरा करते हुए यहाँ पर थोड़ी सी बम्बल फील्डर, क्या 3 रन लेंगे? नहीं, 2 रन से संतोष होना पड़ेगा। इस 2 रन के साथ स्कोर धीमी गति से बढ़ता हुआ 6 रन ऑन द बोर्ड, 6 ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ नो विकेट्स। 3 गेंद हो चुकी है, अब पावर प्ले की 3 गेंद शेष। इस 3 गेंदों पर कितना रन जोड़ पाएंगे देखना पड़ेगा। गेंदबाजी के रूप पर आइकॉन खिलाड़ी मिजान का प्रदर्शन दिखता हुआ यहाँ पर और स्ट्राइकर पर कोडेर का एक बेहतरीन बल्लेबाजों से माने जाते हैं नवीन, जो आदर्श कोडेर के लिए खेलते हैं। इस बार सीधे बल्ले से खेलते हुए सीमा के पार करते हुए 6 रन। द बॉल वेंट लाइक अ ट्रेजर बुलेट स्ट्रेट टू द फैंस देयर। क्या बल्लेबाजी देखी नवीन की, और पावर प्ले का पूरा लाभ उठाते हुए, मैंने पहले ही कहा था अनुभव रखते हैं, बेदरा क्रिकेट यूनियन का अनुभव रखते हैं। यहाँ पर काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए 6 रन के साथ स्कोर कुल मिलाकर 12 ऑन दी बोर्ड, 12 रन बन चुके हैं बिना कोई विकेट की नुकसान। शारत अभी भी नॉन स्ट्राइक पर मौजूद है। सेट बैट्समैन स्ट्राइक रन पर नवीन। मिजान को इस रणनीति को रोकना होगा। अगर लगातार ऐसे छक्के मारेंगे तो मैच को हाथ धोना पड़ेगा यहाँ पर यूनाइटेड बेलवाई के लिए। तो 5वीं गेंद लेकर तैयार मिजान टू नवीन। इस बार
फुल टॉस गेंद थी, यहाँ पर आगे आ चुके थे, कोई रन नहीं, सीधा कीपर के दस्तानों पर। इसी के साथ डॉटेड डिलीवरी, पहला डॉटेड डिलीवरी इस पावर प्ले ओवर का, आखिरी एक गेंद शेष, लास्ट वन मोर डिलीवर टू गो फ्रॉम हियर। नवीन ऑन द स्ट्राइकर एंड अब इस गेंद पर क्या कितना रन जोड़ पाएंगे देखना पड़ेगा। अब तक तो टोटल 12 रन बन चुके हैं यहाँ पर 5 गेंदों पर, आखिरी एक गेंद शेष, लास्ट वन मोर टू गो। बल्ले का किनारा लगते हुए सीधा कीपर के दस्तानों पर। इसी के साथ 2 लगातार डॉट डिलीवरी। तो ओवर की समाप्ति के बाद, फर्स्ट ओवर की समाप्ति के बाद, पावर प्ले ओवर की समाप्ति के बाद 12 फॉर नो लॉस। यस, हमारे साथ बॉम्बे रविचंद्राचार्य हलेंगरी हमारे साथ है। मैं स्वागत करूंगा इस बीसीसी क्रिकेट लीग के लिए। यस रविचंद्राचार्य। हेलो चेक। और एक अनाउंसमेंट डीजे प्लीज। और एक अनाउंसमेंट फ्रॉम सुहेल मास्टर रियाद। उनका एक अनाउंसमेंट है कार्तिक के लिए 500 रुपीज का घोषणा करते हुए सुहेल, कार्तिक को मैं बुलाना चाहूंगा स्टेज पर। दोबारा से मास्टर ब्लास्टर के गेंदबाज कार्तिक इधर स्टेज पर आ जाए। 500 रुपए का घोषणा किया है सुहेल मास्टर फ्रॉम रियाद। यस, एक युवा खिलाड़ी को क्या इनाम दिया जा रहा है यहाँ पर मास्टर ब्लास्टर के ओनर्स के तरफ से, जो मास्टर्स ओनर्स है यहाँ पर उनके तरफ से काफी इनाम दिया जा रहा है। नवीन जो युवा खिलाड़ी है, कार्तिक को इनाम दिया जा रहा है पर। इसी के साथ दूसरी ओवर लेकर तैयार मुतसिम ऑन द बॉलिंग एंड नाउ स्ट्राइकर एंड पर शारत। काफी अच्छी गेंद, सीधे बल्ले से मारना चाहते थे मगर कोई संपर्क नहीं, सीधा कीपर के दस्तानों पर आई। तो इसी के साथ डॉटेड डिलीवरी। दूसरी गेंद लेकर तैयार है, काफी अच्छी बल्लेबाजी वहां पर, 1 रन आसानी के साथ लेते हुए 2 रन की मांग नहीं, रन आउट का खतरा हो सकता है, क्या रन आउट हो सकता है यहाँ पर नहीं, थोड़े से फंबल यहाँ पर गेंदबाज, इसी के कारण रनिंग बिटवीन द विकेट्स, रन चुरा लिया पर 2 रन चुरा लिए। इस 2 रन के साथ स्कोर को मिलाकर 14 ऑन द बोर्ड, कोई विकेट की नुकसान देखिए कार्तिक है अरे वंचूरू और इतना मलबड़। यस, तीसरी गेंद लेकर तैयार मतजीमा, काफी अच्छी स्ट्रोक, बल्ले से जो करारा स्ट्रोक आते हुए यहाँ पर 1 रन आसानी के साथ पंबल हुए। फिर से मिसफील्डिंग करने की और कौन देंगे हमारे तुम्हें दो मुनीर भाई से गुजारिश है कि सुहेल के बतौर पर इस 500 रुपए को कार्तिक को दे। कैमरामैन और एक 500 मुनीर भाई वहां देखो, वो कैमरा। क्या शानदार प्रदर्शन दिया था कार्तिक, छोटे से खिलाड़ी जरूर है मगर उतना एक्सपीरियंस है। सुहेल, थैंक यू फॉर द कॉम्प्लीमेंट फ्रॉम यू सुहेल फ्रॉम मास्टर फ्रॉम रियाद। कंग्रेचुलेशन कार्तिक। इसी तरह से यंगस्टर्स को प्रोत्साहन करना जरूरी है, आगे जाकर हमारे ओर से एक बड़े खिलाड़ी निकल कर आएंगे कार्तिक। धन्यवाद। यस धन्यवाद शकील। जरूर कहना चाहूंगा युवा खिलाड़ी को ऐसा प्रदर्शन देना एक फ्यूचर के लिए बेहतरीन होगा। इसी के साथ मतजिम अपनी बेहतर ओवर लेकर तैयार है और शारत अपने अनुभव के अनुसार बल्लेबाजी करते हुए आखिरी लास्ट वन मोर डिलीवरी को, आखिरी एक गेंद शेष। मुतजिम तैयार है बल्लेबाज शारत के लिए। काफी अच्छी स्ट्रोक मगर फील्डर तेरा आता नहीं, मिसफील्ड, कैच छूटा यहाँ पर फील्डर के द्वारा। इसी के साथ इस कैच को छोड़ने से काफी महंगा साबित हो सकता है। जो हम क्रिकेट में कहते हैं कैच छोड़ा तो मैच छोड़ा, यहाँ पर इस कैच के बदले में आपको बड़ा खतरा मिल सकता है यहाँ पर यूनाइटेड बलवाई, क्योंकि शारत एक अनुभव बल्लेबाज है। इनका तो हम रिकॉर्ड्स देखेंगे तो बलवाई में तो काफी नाम इनाम भी कमाई है बल्लेबाज रन बनाने में। तो इसी के साथ यस डीजे ओवर टू यू।
यस सर, थैंक यू डीजे, थैंक यू बॉम्बे। इसी के साथ अब मिजान अपनी दूसरी ओवर लेकर इस इनिंग्स की तीसरी ओवर लेकर तैयार। स्कोर कुल मिलाकर ऑन दी बोर्ड 20 ऑन दी बोर्ड। एक बिना कोई विकेट नुकसान के साझेदारी देखिए दोनों के बीच। प्रति ओवर 10 रन के हिसाब से आ रहा है यहाँ पर। 2 ओवर पर 20 रन बन चुके हैं। अब बचे हुए 3 ओवर में कितना रन से जोड़ पाएंगे देखना पड़ेगा। मिजान अपनी दूसरी ओवर लेकर उस इनिंग्स की तीसरी ओवर लेकर तैयार है। नवीन के लिए, नवीन एक आक्रमण बल्लेबाज है, छक्का मारकर क्रीज पर मौजूद है। नवीन स्ट्राइक रन पर मौजूद है। अब तैयार है फुल टॉस गेंद, सीधा गेंद समझ नहीं पाया पर मिजान। फुल टॉस गेंद, 1 रन पूरा। क्या 2 रन की मांग? क्या 2 रन भी पूरा हो जाएगा? जी हाँ, 2 रन भी पूरा होते हुए इस 2 रन के साथ वाइड, नो बॉल +2। यस, 3 रन। नो बॉल, नो बॉल नहीं, नो बॉल भाई +2। कितना रन है? 30। 23 ऑन दी बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर्स। लगातार एक तोहफा गिफ्ट देते हुए यहाँ पर मिजान ये खतरा मोल सकता है, क्योंकि पिछले ओवर में कैच छूटा था। अब इस ओवर पर 3 रन एक्स्ट्रास के रूप पर जुड़ चुके हैं यहाँ पर। और पहली गेंद लेकर तैयार मिजान इस बार। और एक फुल टॉस गेंद, क्या ये सीमा की पार करेगी? नहीं, फील्डर तैनात। जी हाँ, सीधा फील्डर के दस्तानों पर आए। इसी के साथ पहला आघात गिरता हुआ, और सॉरी, फ्रीड का इशारा अंपायर द्वारा। रनआउट का खतरा था यहाँ पर। सभी जो अंडरआर्म क्रिकेट में फ्री हिट थोड़ा कम रहता है, तो किसी को याद नहीं यहाँ पर फ्री हिट था। इस फ्री हिट के हिसाब से 1 रन जरूर मिल सकता है, सिर्फ 1 रन मिल सकता है यहाँ पर। बल्लेबाज भी कंफ्यूज हुए थे शायद, इसीलिए 1 रन लिया यहाँ पर। इस 1 रन के साथ स्कोर कुल मिलाकर 24 ऑन दी बोर्ड। एक गेंद के बाद दूसरी गेंद लेकर तैयार इस बार। 24 ऑन दी बोर्ड। ಮೂಜಿ ರನ್ ಇದು ರಡ್ಡ ಓಕೆ ಇದು ಒಂಜಿ ಮೂಜಿಯಾ ಎಸ್ 26 ಆನ್ ದಿ ಬೋರ್ಡ್ ಎಂಪೈರ್ ಮೂಜಿ ಐತೆ ಎಸ್ 26 ಆನ್ ದಿ ಬೋರ್ಡ್ अब काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर। 1 रन आसानी के साथ रन लिए यहाँ पर 1 रन। काफी अच्छी रनिंग देखिए, उत्साह देखिए उस अनुभव खिलाड़ी शारद का। अभी भी वही उत्साह रखते हैं यहाँ पर। इस 1 रन के साथ स्कोर कुल मिलाकर ऑन दी बोर्ड 27 ऑन दी 27 ऑन दी बोर्ड। कितना बॉल है? आखिरी 4 गेंद शेष। तीसरी गेंद लेकर तैयार मिजान है। और लॉलीपॉप गेंद थी, स्लोवर डिलीवरी, इसको समझ नहीं पाए बल्लेबाज नवीन। कोई रन नहीं, डॉटेड डिलीवरी। इसी के साथ आप चौथी गेंद लेकर तैयार है। और फुल टॉस गेंद गंबे के पीछे आते हुए सीधा कैच आउट। इसी के साथ और एक विकेट गिरता हुआ, पहला आघात गिरता हुआ यहाँ पर नवीन के रूप में। इसी के साथ 1 ब्रेक थ्रू कमिंग फ्रॉम यूनाइटेड बेलवाई। एक बड़ा विकेट, बड़ी मछली जाल पे। धन्यवाद डीजे। इसी के साथ मिजान अब
चौथी गेंद लेकर तैयार है, लास्ट 2 और डिलीवर्स्ट को 5वीं गेंद लेकर तैयार। इस बार मिजान है शरद के लिए, काफी अच्छी स्ट्रोक, करारा बल्ले से करारा स्ट्रोक निकलता हुआ, 1 रन पूरा किया, 2 रन की मांग। जी हां, 2 रन भी पूरा करते हुए काफी अच्छी बल्लेबाजी वहां पर शरद द्वारा 2 रन आसानी के साथ चुरा लिए। इस 2 रन के साथ स्कोर को मिलाकर ऑन द बोर्ड 29 ऑन द बोर्ड, 1 विकेट के नुकसान में। आखिरी 1 गेंद शेष है, लास्ट 1 मोर डिलीवर्ड को मिजान टू शरद इस बार तैयार है। अच्छी बल्लेबाजी, एक टिप बहाने के बाद फील्डर के हाथों में आती हुई गेंद, 1 रन पूरा किया, 2 रन की मांग नहीं। पच्चू थोड़े यहाँ पर पंबल होते हुए रन से लेना चाहते थे मगर नहीं, कामयाब नहीं हुए। इसी के साथ और एक विकेट गिरता हुआ प्रशांत के रूप में, रनआउट के रूप पर, और उनका स्थान निभाना है और एक नए बल्लेबाज। हमारे साथ इस क्रिकेट लीग में और एक बेहतरीन इंसान हमारे साथ है, रिहान बेलवाई, जो काफी मेहनत की इस क्रिकेट टूर्नामेंट को करने में। रिहान फ्लाइजॉन बेलवाई, तो उनका मैं धन्यवाद कहना चाहूंगा। सुभाष गेंदबाजी का रूप संभालते हुए, यस सुभाष, काफी अच्छी गेंद, फील्डर तेरा क्या रन आउट हो सकता है, नहीं। 1 रन आसानी के साथ जुड़ता हुआ, इस 1 रन के साथ स्कोर को मिलाकर ऑन दी बोर्ड है 31 ऑन दी बोर्ड। अब 5 गेंद शेष इस ओवर की, दूसरी गेंद लेकर तैयार है सुभाष टू। काफी अच्छी शॉट वहां पर, गेंद सीधा सीमा रेखा पार करते हुए, मगर फील्डिंग देखिए वहां पर, काफी अच्छी फील्डिंग रुकावट करते हुए। उस फील्डिंग का तो सराहना करना होगा क्योंकि 2 रन बचा लिए उस फील्डिंग के और से। तो इस 2 रन के साथ 33 ऑन दी बोर्ड, 33 ऑन दी बोर्ड। अब बचे हुए 4 गेंदों पर कितना रन जोड़ पाएंगे देखना पड़ेगा। तीसरी गेंद लेकर तैयार सुभाष टू, दिनेश के लिए तैयार है। काफी अच्छी गेंद जमीन को छूती हुई आई, यहां पर अंपायर 1 रन बल्ले से आ गया, वहां पर 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 ऑन दी बोर्ड। अब तीसरी गेंद लेकर तैयार है सुभाष, लेग स्टंप से काफी बाहर आई थी गेंद, 1+1 वाइड +1 का इशारा एम्पायर द्वारा। 36 ऑन दी बोर्ड, लगातार एक्स्ट्रास के रूप पर रन छोड़ के दे रहे हैं पर गेंदबाज। इसी के साथ 36 ऑन दी बोर्ड। सुभाष अब तीसरी गेंद लेकर तैयार है, बल्लेबाज नवीन के लिए। गेंद पैड्स पे टकराने के बाद लेग बाइस का इशारा एम्पायर द्वारा, 1 रन आसानी के साथ जुड़ता हुआ 37 ऑन दी बोर्ड। 4 गेंद हो चुकी है, आखिरी 2 गेंद शेष, लास्ट 2 मॉडल वेट को सुभाष टू शरद इस बार। काफी अच्छी स्ट्रोक, फील्डर तैनात, जी हां मिजान के हाथों में, सिफर हाथों में आती हुई। तो इसी के साथ यूनाइटेड बेलवाई और एक ब्रेक थ्रू करने में सफलता, और एक विकेट गिरता हुआ बड़े बल्लेबाज शरद का विकेट गिरता हुआ। इसी के साथ थोड़ी निराश यहां पर एहतियात के डगआउट में, क्योंकि शरद एक अनुभव बल्लेबाज का विकेट खोता हुआ। यस दीजिए। आगमन होता हुआ दिलीप अलंगार का आगमन होता हुआ
काफी अनुभव रखते दिलीप डबल टू जर्सी नंबर का आगमन होता हुआ, बड़े छक्के चौके लगाने में माहिर दिलीप का आगमन होता हुआ। आखिरी एक गेंद शेष, लास्ट वन मोर डिलीवरी टू गो। ऑफ स्टंप से काफी बाहर दिए, रन आउट नहीं, एक रन लिए दिलीप। देखिए काफी रनिंग बिटवीन विकेट का काफी अच्छी, यहाँ पर एक रन चुरा लिया 22 के रूप पर। इसी के साथ ओवर की समाप्ति के बाद आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 overs 38 ऑन द बोर्ड, नाउ रिमेनिंग 6 डिलीवरीज। आखिरी 6 गेंद शेष, इस 6 गेंदों पर कितना रन जोड़ पाएंगे देखना पड़ेगा। 50 या 45 का लक्ष्य रखना होगा सामने की टीम को, क्योंकि एक अनुभव बल्लेबाज भी मौजूद है सामने की टीम पे। यस यस, 4 ओवर पे रन्स बनिए 38। अब 6 गेंद बाकी। नफल बेदरा जागा भी आप कमेंट्री बॉक्स पर आए अगला इनिंग्स का हाल सुनाने के लिए। गेंदबाज रक्षित तैयार है गेंदबाजी का रूप संभालते हुए। वाइड का इशारा एम्पायर द्वारा अतिरिक्त रन एक्स्ट्रास के रूप पर जुड़ता हुआ दिलीप नॉन स्ट्राइक रेट पर मौजूद, स्ट्राइक रेट पर नवीन और सीधा स्टंप्स पे टकराई गेंद और एक आघात गिरता हुआ स्टंप्स को टकराने के बाद गिल्लियां उड़ी वहां पर, इसी के साथ और एक विकेट गिरता हुआ। कितना बॉल हुआ? एक गेंद के बाद और एक विकेट गिरता हुआ। अब नए बल्लेबाज उनका स्थान निभाने आए हैं। मोइन का आगमन होता हुआ, स्ट्राइक रेट पर मोइन, नॉन स्ट्राइक रेट पर काफी अच्छी बल्लेबाजी नहीं, पैड्स पे टकराई, लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा 1 रन। अब स्ट्राइक रन पर दिलीप मौजूद है। दिलीप मोदी केयर कहते हैं हम इनको अलंकार में, काफी बेहतरीन बल्लेबाज दिलीप स्ट्राइक रन पर मौजूद, बड़े छक्के चौके लगाने पे माहिर है, इस बार तैयार है। करारा स्ट्रोक आते हुए मगर फैंस को नहीं क्लियर पॉइंट बाई, सीधा फील्डर के हाथों पे आई। इसी के साथ दिलीप इज बैक टू द पिवलियन नाउ। कुछ नहीं कर पाए दिलीप, काफी निराश क्योंकि बड़ा शॉट लगाना चाहते थे दिलीप मगर उसको पूरा नहीं कर पाए। यस, मोदी केयर दिलीप बैक टू द पिवलियन। यस, गेंदबाजी पे काफी अच्छी करारा स्ट्रोक आते हुए 1 रन आसानी के साथ, 2 रन की मांग। क्या 2 रन पूरा हो सकता है? जी हाँ, 2 रन भी पूरा होता है। इस 2 रन के साथ स्कोर कुल मिलाकर ऑन दी बोर्ड स्कोर कितना 42 ऑन दी बोर्ड। आखिरी तो बोले लास्ट 2 मोर डिलीवर्स टू गो। आखिरी 2 गेंद शेष, तैयार गेंदबाज 5 विकेट लेकर तैयार। धीमी गति से गेंद आई, कीपर काफी पीछे होने के कारण 1 रन आसानी के साथ लेते हुए, जी हाँ, रन आउट के रूप पर और एक विकेट गिरता हुआ। आखिरी 1 गेंद शेष, लास्ट 1 मोर डिलीवर टू गो फ्रॉम हियर।
आखिरी एक गेंद शेष. Last one more delivery to go from here. 42 on the board. अब आखिरी एक गेंद शेष. नए बल्लेबाज लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइकर एंड पर मौजूद. काफी अच्छी स्ट्रोक. एक रन आते हुए यहाँ पर 2 रन की मांग. काफी अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा. इसी के साथ 2 रन भी पूरा करते हुए 3 रन की मांग. जी हां, 4 रन की रनिंग नहीं, 3 रन आ चुके हैं. इस 3 रन के साथ स्कोर कुल मिलाकर ऑन दी बोर्ड 45 ऑन दी बोर्ड. इनिंग्स की समाप्ति के 1 शॉट मुझे रहना था. मुझे रन. यस 4 रन का आउट. 3 रन पूरा कर चुके. इस 3 रन के साथ स्कोर कुल मिलाकर ऑन दी बोर्ड 45 ऑन दी बोर्ड. 46 इज द टारगेट. नौफल मुड़बिद्रे 30 डिलीवरीज 46 रन रिक्वायर्ड. क्या ये मैच एहतियात चेस कर पाएंगे? क्या गेंदबाज सॉरी यूनाइटेड बलवाई के बल्लेबाज चेस कर पाएंगे? क्या गेंदबाज एहतियात के इस रन को रोका पाएंगे? 46 नीडेड ऑफ 30 डिलीवरीज. ओवर टू यू माइक. Joker on the crease. Bedra. You want to play? Somebody can you ball him? ರವಿಚಂದ್ರ ಅಂಪೈರ್ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಪೈರ್ ಗಾರ್ಡ್ ಕೊಡ್ಲೆ ಬಾಲ್. ಅಂಪೈರ್ ಗಾರ್ಡ್ ಕೊಡ್ಲೆ ಏನ್ ಇದ್ದಾರ ಅಂದ ಬರ್ತೇನೆ. ಅಂಚ ಅಂಪೈರ್ ಬೌಲಿಂಗ್ ನೋಡ್ಬೇಡಿ ಇವ್ರಿಗೆ. ಶಾಬಾಸ್ ಪಾಡಿದ್ಯಾ ಸೆಂಟರ್ ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡ್ತಾರತ್ತೆ. గట్టి ఉండు. బాల్ గట్టి అవుతున్నా. రాదండి వదిలేచ్చారు. ఆకలి ఏళ్ళారు. ఫ్రీట్ ఫాల్ తోజిಲ್ಲ. स्ट्राइट बैटिंग के प्रदर्शन. शानदार बल्लेबाजी. शानदार स्टांस उधर. और एक स्वीप करना चाहते थे. क्लीन बोल्ड. इज्जा ಒಂಜಿ ಬಾಲ್ ಪಾಡ್ರ ಮೂಜಿ ಬಾಲ್ ಯಾವಂದು. ಓ ಕ್ಯಾಚ್ ಔಟ್ ಬಲ್ಲ ಯಾವ ಚೆಕ್ ಚೇಸ್ ಬಾಲ್ पर आई जाते. ग्लोव्स ಎತ್ತಂದಿಲ್ಲರಾ. ಯಾವ ಒಂದು ಚೆಕ್. ಸೂಪರ್ ಬ್ಯಾಟಿಂಗ್. सेंचुरी बैट्समैन. ओके और एक अनाउंसमेंट प्लीज बीसीसी वॉलंटियर्स और ऑफिशियल्स जो भी हो मैच समाप्त होने के बाद यहीं रुके. कुछ काम है. ग्राउंड को क्लीन करना है और सेटअप करके ही जाना है क्योंकि कल सुबह हमें जल्द से जल्द मैच को शुरू करना है. इसके लिए सब वॉलंटियर्स उसी तरह से ऑफिशियल्स. ಧನ್ಯವಾದ ಸುಹೇಲ್ ಅಲಂಗಾರ್ ಅವರೇ. ಬಹಳಷ್ಟು ಅದ್ಭುತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಆರಂಭದ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 30 ಚೆಂಡುಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿದ ಇತಿಹಾದ್ ತಂಡ 45 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿ 30 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 46 ಎನ್ನುವಂತಹ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಸವಾಲು ಹೇಳಿದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಕಡಿಮೆ ಮೊತ್ತದ ಓಟ ಎಂದು ಹೇಳಿದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಪಂದ್ಯಾಕೂಟಕ್ಕೆ ಚಾಲನೆ
ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಎಸೆತಗಾರಿಕಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಚೆಂಡನ್ನ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡ್ರು ಪ್ರಶಾಂತ್. ದಾಂಡುಗಾರಿಕಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರ ದಿನದ ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯವನ್ನ ಆಡಿ ಕೊನೆಯ ಕ್ಷಣದವರೆಗೂ ಹುದ್ದರಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟುಕೊಡದಂತಹ ಆಟಗಾರ ಜಗ್ಗು. ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಫಾದ್. ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ದಂಡನೆ. ಒಂಟಿ ಓಟ ತಂಡದ ಖಾತೆ ಆರಂಭಗೊಂಡಿದೆ. ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಜಮೆಯಾಗಿದೆ. 30 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 46 ಓಟದ ಸವಾಲಿತ್ತು. ಆರಂಭದ ಚೆಂಡುವಿಗೆ ಒಂಟಿ ಓಟ ಬಂದಾಗಿದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಎಸೆತಗಾರಿಕಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಶಾಂತ್. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಯುನೈಟೆಡ್ ಬೆಳುವಾಯಿ ತಂಡ ಈಗಾಗಲೇ ಆರಂಭದ ಪಂದ್ಯವನ್ನು ಜಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ರೆ ಈ ಇತಿಹಾದ ತಂಡಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಜಯ ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಇದು ಎರಡನೆಯ ಪಂದ್ಯ. हमारे साथ अतिथिगण हैं आसिफ सत्तर साहब, उनका भी मैं बीसीसी की ओर से स्वागत करता हूं और आके अपना स्नान ग्रहण करें. आसिफ सत्तार हमारे बीसीसी एक्टिव मेंबर भी है. द्वितीय बारी मिस्टर प्रशांत और गुजारिश करूंगा कि बशीर भाई फूल लेकर उनका सम्मान करें. ಶ್ರೇಷ್ಠ ದಾಳಿ. ಅದ್ಭುತವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಎಸೆತಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಎರಡನೆಯ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೆ ತನ್ನ ಬೆವರಿನ ಮೂರನೆಯ ಎಸೆತವನ್ನು ಎಸೆಯಬೇಕಾಗಿದೆ. ಧನ್ಯವಾದ ಆಸಿಫ್ ಭಾಯ್. ನೋಫಲ್ ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು. ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನ ಹಿಡಿಯಲು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ಒಂಟಿ ಓಟಗಳು ಬರುವ ಸಮಯವಿತ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 3 ಚೆಂಡು ಮುಕ್ತಾಯ ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಜಮೆಯಾಗಿದೆ ಒಂದು ಮಾತ್ರ. 3 ಚೆಂಡುಗಳ ಎಸೆತ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ. ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತ್ರ ಜಮೆಯಾಗಿದೆ. हमारे अतिथिगण है इमाद साहब, उनका भी मैं स्वागत करता हूँ. उड़पी से आए हैं इस बीसीसी लीग पर, उनका भी मैं स्टेज पर स्वागत करता हूँ और समीर से गुजारिश करूंगा फूल लेकर उनका स्वागत करें. 4ನೇ ಬಾರಿ ಪ್ರಶಾಂತ್. ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ದಾಳಿ ಬಂದಿತ್ತು. ನೆಲ ಕಚ್ಚಿ ಬಂದಂತಹ ಆ ಚೆಂಡು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಗಮನಿಸಿದಂತಹ ಅರ್ಫಾದ್ ರವರು ಒಂಟಿ ಓಟವನ್ನ ಮಾತ್ರ ಕದಿಯಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು. ಖಾತೆಯಲ್ಲಿ 4 ಚೆಂಡು ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ. ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿದೆ ಕೇವಲ 2 ಮಾತ್ರ. 46ರ ಸವಾಲಿದೆ. ಸಮಯವನ್ನ ಅರಿತುಕೊಂಡು ದಂಡನ್ನ ಬೀಸಬೇಕಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಇದು ಲೀಗ್ ಮಾದರಿಯ ಪಂದ್ಯಾಕೂಟಗಳು ಸಾಗಿ ಬರುತ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿದ್ರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ದ್ವಿತೀಯ ಜಯದತ್ತ ಕಾಲಿಡಬಹುದೇ ಯುನೈಟೆಡ್ ಬೆಳುವಾಯಿ. ಇಲ್ಲಿ 5ನೇ ಚೆಂಡು ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ದಾಳಿ. ಕ್ಷೇತ್ರ ಪಾಲಕನ ವೈಫಲ್ಯ ನೋಡಿ. ಆ ಕ್ಷೇತ್ರ ಪಾಲಕ ಚೆಂಡನ್ನ ಹಿಡಿದ ತಕ್ಷಣವೇ ಎಸೆತಗಾರನ ಕೈಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆದಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಆ ಎಸೆತ ಚುಕ್ಕಿಯಾಗಿ ಪರಿಗಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿ 5ನೇ ಚೆಂಡುವಿಗೆ 3ನೇ ಓಟ ಜಮೆಯಾಗಿದೆ. ಖಾತೆಯಲ್ಲಿದೆ 3. ನೆರೆದಿರತಕ್ಕಂತಹ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳೇ, ಈ ಪಂದ್ಯವನ್ನ ಗೆಲ್ಲುವವರು ಯಾರು? ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಚೆಂಡು ಬಾಕಿ. ದಾಂಡುಗಾರರ ಸ್ವರ್ಗತಾಣ ಪವರ್ ಪ್ಲೇ. ಕೊನೆಯ ಬಾರಿ ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ಎಸೆತ. ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ದಂಡನೆ ಕ್ಷೇತ್ರ ಪಾಲಕನ ಕೈಯಲ್ಲಿದೆ. ಓವರ್ ನಂಬರ್ 1 ಮುಕ್ತಾಯ. ಪ್ರಥಮ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಜಮೆಯಾಗಿದೆ ಕೇವಲ 4 ಮಾತ್ರ. ಡಿಜೆ ಧನ್ಯವಾದ ಡಿಜೆ. 4 ಓಟ ಜಮೆಯಾಗಿದೆ. ಬೇಕಾಗಿದೆ ಇನ್ನು 24 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 42. 24 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 42 ಓಟಗಳು ಬೇಕಾಗಿದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಫಾದ್ ದಂಡನ್ನ ಗುಡಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು. ಖಂಡಿತ ಇಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ಪಾಲನೆಯ ತಂಡಕ್ಕಿದ್ರೆ,
ಮಾಡು ಇಲ್ಲವೇ ಮಡಿ, ಡೂ ಆರ್ ಡೈ. ಖಂಡಿತ, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆರಂಭದ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯವನ್ನ ಸೋಲಿಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಈ ತಂಡ ದ್ವಿತೀಯ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಜಯಿಸಲೇಬೇಕಾಗಿದೆ. ಲೀಗ್ ಮಾದರಿಯ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಕೇವಲ 3 ಪಂದ್ಯಗಳು ಮಾತ್ರ ಒಂದು ತಂಡಕ್ಕೆ ಆಗಿರುತ್ತದೆ. 8 ತಂಡಗಳ ಅದ್ದೂರಿಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಸಾಗಿ ಬರುತ್ತಾ ಇದೆ. ಬೆಳುವಾಯಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಇಷ್ಟೊಂದು ಸುಂದರವಾದ ಶಾಲಾ ಕ್ರೀಡಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿಯ 2 ದಿವಸಗಳ ಕ್ರಿಕೆಟ್ ಜಾತ್ರೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಆಯೋಜಿಸಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಬಹಳಷ್ಟು ಸೊಗಸಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಾಲಕರು ಐಕಾನ್ ಆಟಗಾರರನ್ನ ಹೆಕ್ಕಿಕೊಂಡು ಪರಿಸರದ ಆಟಗಾರರನ್ನ ಬಿಡ್ಡಿಂಗ್ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಟಗಾರನನ್ನ ಹೆಕ್ಕಿಕೊಂಡು ಅದ್ದೂರಿಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನ ಸಾಗಿಸಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ, ಕೆಲವು 2 ತಂಡಗಳು ಸತತ 2 ಪಂದ್ಯವನ್ನ ಆಡಿ 2 ಜಯವನ್ನ ಕಂಡಿದ್ರೆ, ಕೆಲವು 2 ತಂಡಗಳು 2 ಪಂದ್ಯವನ್ನ ಆಡಿ 2 ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಸೋಲನ್ನ ಅನುಭವಿಸಿದ್ರೆ, ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕ್ರಿಕೆಟ್ ಹೀಗೆ ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಬದಲಾಗಬಹುದು. ಮತ್ತೆ ಎದುರಿಸಲು ಅರ್ಫಾದ್ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು. ಕ್ಷೇತ್ರ ಪಾಲಕನ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಚೆಂಡು ಆರಂಭಿಕ ಕ್ರಮಾಂಕದ ಆಟಗಾರ ಅರ್ಫಾದ್ ರವರ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಏತಾಂಡಲ್ಲಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ 10 ಓವರ್ ಪಾಡೋಡೆ ಇದು ಬೇಗ ಹೆಂಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ 10 ಓವರ್ ಇಡೋಣ ಹೇಳವು ಅತ್ತೆ ಸೋಲ್ ಬೇಕು ನೆಕ್ಸ್ಟ್ 10 ಓವರ್ ಪಾಡೋಡೆ ಆಪುಜಿ 14 ಓವರ್ ಉಂಟು ನಾನಲ್ಲ. ಪ್ರಥಮ ಚೆಂಡು ಅಡ್ಡ ಚೆಂಡಿನ ನಿಶಾನೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ. ಖಾತೆಯಲ್ಲಿ 1 ಓವರ್ 2 ಚೆಂಡು ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ. ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕೇವಲ 5 ಜಮೆಯಾಗಿದೆ. ತಂಡದ ಐಕಾನ್ ಆಟಗಾರ ಮಿಜಾನ್ ರವರ ಆಗಮನವಾಗಿದೆ. ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು ಜಗ್ಗು. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಆ ಚೆಂಡು ದಂಡಿಗೆ ಸಂಪರ್ಕ ಬಂದದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಔಟ್ ಆಫ್ ದಿ ಪಾರ್ಕ್. ಖಂಡಿತ ಅಡ್ಡ ಚೆಂಡು ಬರುತ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಜಮೆಯಾಗಿದೆ 6, 2 ಚೆಂಡು ಮಾತ್ರ ಮುಕ್ತಾಯ. ಮಿಜಾನ್ ಆರಂಭದ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಪ್ರಥಮ ಸಿಕ್ಸರ್, ಪ್ರಥಮ ಬೌಂಡರಿಯನ್ನ ಬಾರಿಸಿದಂತಹ ಆಟಗಾರ ಇಲ್ಲಿ ಜಗ್ಗು. ನೋಡಿ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಎಸೆತಗಾರರೇ. ಕಾರಣ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯವನ್ನ ಆಡಿ ಸೋಲಿಗೆ ಅನುಭವಿಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಇತಿಹಾದ್ ತಂಡಕ್ಕೆ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಂದು ಕಡೆಯಾದ್ರೆ, ಆರಂಭಿಕ ಕ್ರಮಾಂಕದ ದಾಂಡುಗಾರ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಜೊತೆಯಾಟವನ್ನ ನೀಡಿ 45 ಓಟವನ್ನ ಗಳಿಸಿದ್ರೆ, ಈ 45 ಓಟವನ್ನ ಮಿಜಾನ್ ಅದೇ ರೀತಿ ಜಗ್ಗೂರವರ ಜೋಡಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಹಿಡಿತದಲ್ಲಿಡಬಹುದೇ ಅಥವಾ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಹಿಡಿತವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಬಹುದೇ ಇತಿಹಾದ್ ತಂಡದ ಎಸೆತಗಾರರು? ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಪೋಲಿಯೋ ತಂಡದ ಕಪ್ತಾನ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಕಮೆಂಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ಗೆ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಳುವಾಯಿ ತಂಡದ ಕಪ್ತಾನ. ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ದಂಡನೆ. 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು. 2 ಓಟವೂ ಕೂಡ ಪೂರ್ತಿ. ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 9 ಜಮೆಯಾಗಿದೆ. ಪ್ರಥಮ ಓವರ್ 3 ಚೆಂಡು ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ. ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 9 ಜಗ್ಗು ಅದೇ ರೀತಿ ಮಿಸ್ಟರ್ ಮಿಜಾನ್. 4ನೇ ಬಾರಿ ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ದಂಡನೆ.
ಲಾಂಗ್ ಆನ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿದೆ ಚೆಂಡು. ಮತ್ತೆ ಅವಳಿ ಓಟಕ್ಕೆ ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಇಲ್ಲಿ ಎಸೆತಗಾರ ಮಾಡಿದಂತಹ ವೈಫಲ್ಯ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಮೂರನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಂತಹ ಜಗ್ಗು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ 3 ಓಟಗಳು ಜಮೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ. ಆಟಗಾರರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಿ, ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೊಂದಿದೆ. ತಾವು ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಕಾರಣ ಇದು ಲೀಗ್ ಮಾದರಿಯ ಪಂದ್ಯ. 2ನೇ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ತಾವು ಪಂದ್ಯವನ್ನ ಕೈ ಚೆಲ್ಲಿದ್ದೆ ಆದಲ್ಲಿ ಈ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಆಡಿದ ನೆನಪು ಮಾತ್ರ. ಹಿಮಾಯತ್ ಮಾಸ್ಟರ್ ಅವರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಬಿಸಿಸಿ ವತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದೇವೆ. ಹಿಮಾಯತ್, ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ಎಸೆತ. ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 5 ಚೆಂಡುಗಳು ಎಸೆತಗಳು ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ. ಖಾತೆಯಲ್ಲಿ 12. ಒಂಟಿ ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ. 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು. 2 ಓಟವು ಕೂಡ ಪೂರ್ತಿ. ಓವರ್ ನಂಬರ್ 2 ಮುಕ್ತಾಯ. ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 2 ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಜಮೆಯಾಗಿದೆ 14. ಉಳಿದಂತಹ 18 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ 12 ಚೆಂಡನ್ನ ಎದುರಿಸಿದಂತಹ ಯುನೈಟೆಡ್ ಬೆಳುವಾಯಿ ತಂಡ ಒಂದು ಉದ್ದರಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು 14 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿದ್ರೆ, ಉಳಿದಂತಹ 18 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ ಗಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಇನ್ನು 32. 18 ಎಸೆತ, 32 ಓಟ. ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕವಾಗುವಂತಹ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕಾರಣ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಬಲಿಷ್ಠ ಬಲಾಢ್ಯ ಆಟಗಾರರ ಜೊತೆಯಾಟ ಇಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರುತ್ತಾ ಇದೆ. 18 ಎಸೆತ, 32 ಓಟ. ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕವಾಗಿದೆ. ಹೈ ವೋಲ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಚ್. ಯುನೈಟೆಡ್ ಬೆಳುವಾಯಿ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ ಇತಿಹಾದ್ ಬೆಳುವಾಯಿ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ತೀರ್ಪುಗಾರರೇ, ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಲೈನ್ ಅಂಪೈರ್ಗಳಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ಬಿಸಿಸಿ ತಂಡದ ಲೈನ್ ಅಂಪೈರ್ಗಳು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ. और एक अनाउंसमेंट, हमारे अतिथिगण के रूप पर इब्राहिम उस्मान मास्टर ग्रुप के ओनर इधर उपस्थित हैं. उनको भी मैं इधर स्टेज पर आमंत्रित करता हूं बीसीसी की ओर से. इब्राहिम उस्मान मास्टर. उसी तरह से और एक हमारे अतिथिगण है जावेद मास्टर ग्रुप के, उनका भी मैं बीसीसी की ओर से स्वागत करता हूं. कृपया करके इधर स्टेज पर आकर अपना आसन स्वीकार करें. 18 ಮುಂದೆ 32. ಅವಳಿ ಓಟಕ್ಕೆ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು. ಅವಳಿ ಓಟವು ಕೂಡ ಪೂರ್ತಿ. 17 ಚೆಂಡು, 30 ಓಟ. 17ರ ಮುಂದೆ 30 ಬೇಕಾಗಿದೆ. ಕೈ ಕಟ್ಟಿ ಕುಳಿತ ಪ್ರೇಕ್ಷಕರನ್ನ ಕೈ ತಟ್ಟುವಂತೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಾರಣ ಅತ್ತೆಗೊಂದು ಕಾಲ, ಸೊಸೆಗೊಂದು ಕಾಲ. ಅದ್ಭುತವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಪಂದ್ಯಕೂಟಗಳು ಸಾಗಿ ಬರುತ್ತಾ ಇದೆ. ಅತ್ತೆಗೊಂದು ಕಾಲ, ಸೊಸೆಗೊಂದು ಕಾಲ. ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಪಂದ್ಯಕೂಟ ಬದಲಾಗಬಹುದು. ಕಾರಣ ದಾದಬೋಡು ಕೇಂಡಯಾಯೆ ಪ್ರೀತಿ ಮಲ್ತಿ ಪೊನ್ನಡ ಪಂಡಲಾಲು ಕಂತು ಕೊರ್ಲೆ ಮಾಲವಂಜಿ ವಜ್ರದ ಮಾಲಗಾದು ಬೆನರಪೋಯೆ ಊರು ಬುರ್ದು ಬೆಪ್ಪೆ ಮಾಲಗಾದು ಬೆನರಪೋಯೆ ಊರು ಬುರ್ದು ಬೆಪ್ಪೆ ಮಾಲೆ 11 ಬನ್ನಗ ಆಲು 4 ಜೋಕುಲ್ನ ಅಪ್ಪೆ. ಇಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಕೂಟ ಸಾಗಿ ಬರುತ್ತಾ ಇದೆ. 2 ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಅದ್ದೂರಿಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಕೂಟ ಜಾತ್ರೆ ಸಾಗಿ ಬರುತ್ತಾ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕಿ ಇಲ್ಲದೆ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಪಂದ್ಯಕೂಟವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ತೋರಿದಂತಹ ಬಿಸಿಸಿ ಬೆಳುವಾಯಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸೆಂಟರ್ಗೆ ಗಟ್ಟಿ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕವಾಗಿದೆ. ಕ್ರೀಡಾ ಪ್ರೇಮಿಗಳೇ, ಒಮ್ಮೆ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳನ್ನು ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಗೊಳಿಸಿ. ಕಾರಣ ಮನೆಯಿಂದ ಗೌರವದ ಮಾತು, ನಿನ್ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತೇನೆ ಎಂಬ ಮಾತು ಬಂದರೂ ಕೂಡ ತಾವು ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟದಲ್ಲಿ ಲೆಕ್ಕಿಸಬೇಡಿ. ಕಾರಣ ಇಂತಹ ಪಂದ್ಯವನ್ನ ಕೂತ ಜಾಗದಿಂದ ನಿತ್ತ ಜಾಗದಿಂದ ನೋಡಲು ಮರೆಯದಿರಿ. ಕಾರಣ ಸೋಲದ ಗೆದ್ದರೆ ಅದು ಮಂದಹಾಸ, ಸೋತು ಗೆದ್ದರೆ ಅದು ಇತಿಹಾಸ. ಒಂದಾದರೂ ಜಿಂಕೆ ಮರಿ, ಇಲ್ಲವಾದರೆ ಚಿರತೆ ಮರಿ. ಚಿರತೆ ಮರಿಯ ಬಾಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದರೆ ಬೇಟೆ, ಅದು ಸೋಲು. ಸೋಲನ್ನ ಸವಾಲಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿ. ಇದು ಬಿಸಿಸಿ ಟ್ರೋಫಿ 2022. Thank you, Naufal.
इसी तरह से हमारे अतिथिगण के रूप पर इधर उपस्थित है इब्राहिम उस्मान, उसी तरह से जावेद मास्टर ग्रुप्स के ओनर्स, उसी तरह से जमजीगर सर इधर उपस्थित हैं बीसीसी के एग्जीक्यूटिव मेंबर, उसी तरह से शरीफ भाई, उनका भी मैं स्वागत करता हूं। जामिया मस्जिद के सेक्रेटरी हैं, उनका भी मैं इधर इस बीसीसी की ओर से इस मैच के लिए स्वागत करता हूं। 13 ಎಸೆತ 26 ಓಟ ಕೊನೆಯ ಬಾರಿ और प्रेसिडेंट साहब से गुजारिश करेंगे सभी को फुल लेकर उनका स्वागत करें। जाओ तुम्हें कैमरामैन यस वेलकम जाहिद भाई, इब्राहिम भाई, उसी तरह से हमारे सर एक्स हेडमास्टर ऑफ एसएमपी, उसी तरह से हमारे पीसीसी के एग्जीक्यूटिव मेंबर, उसी तरह से शरीफ भाई बीसीसी एग्जीक्यूटिव मेंबर, उसी तरह से हमारे जामिया मस्जिद के सेक्रेटरी, उनका सबका मैं स्वागत करता हूं। उसी तरह से हमारे आज के चीयर लीडर जोकर के रूप पर हमारी सहायता करते हुए उनका भी मैं धन्यवाद समर्पित करता हूं। और इस मैच ओवर टू नौफल। ನೆರೆದಿರತಕ್ಕಂತಹ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳೇ 12 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 23. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯದ ಸಿಕ್ಸರ್ ಹೀರೋ ಮಿಜಾನ್ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಾದ್ರೆ 23 ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿದೆ. ಬೇಕಾಗಿದೆ 12 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 23, 18ರ ಮುಂದೆ ಗಳಿಸಿದ್ದು 23, 12ರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 23. ಈ ಪಂದ್ಯವನ್ನು ಗೆಲ್ಲುವವರು ಯಾರು, ಇದು ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿದೆ. 12 ಚೆಂಡು 23 ಓಟ, ಪ್ರಥಮ ಎಸೆತವನ್ನ ಜಗ್ಗೂರವರಿಗೆ. ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ಹೊಡೆತ. ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಂದುವರಿಯುತ್ತ ಖಾತೆಯಲ್ಲಿ 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು. 2 ಓಟವು ಕೂಡ ಪೂರ್ತಿ, 2 ಓಟವು ಕೂಡ ಪೂರ್ತಿಯಾಗಿದೆ. ಬಾಕಿ ಇದೆ 11 ಎಸೆತ, ಬೇಕಾಗಿದೆ 21 ಓಟ. ಪ್ರತಿ ಒಂದು ಎಸೆತಕ್ಕೆ 2 ಓಟವನ್ನ ಕದಿದದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟದ ಹಿಡಿತವನ್ನ ಸಾಧಿಸಬಹುದು. 1-2 ಉದ್ದರಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟದ ಹಿಡಿತಕ್ಕೆ ಕಡಿವಾಣವನ್ನ ಹಾಕಬಹುದು. ನಿಧಾನಗತಿಯ ಚೆಂಡು ಭರ್ಜರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು, ಉದ್ದರಿ ನಷ್ಟವಾಗ್ತಾ ಇದೆ. ರವಿಚಂದ್ರ ಆಚಾರ್ಯರವರೇ, ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕವಾಗಿದೆ. ಬರಲಿ ನಿಮ್ಮ ನರ್ತನೆ ಡಿಜೆ. उमेश भाई कृपया करके सामने आ जाए। 10 ಎಸೆತಗಳು ಬಾಕಿ. प्रेसिडेंट प्लीज फुल लेकर स्वागत करें मिस्टर हिमायत मास्टर, उनका भी स्वागत करते हैं बीसीसी कम्युनिटी सेंटर बेलवाई। और वहां कर बेटा 10 ಎಸೆತ 21 ಓಟ. थैंक यू। उसी तरह से स्वागत करते हुए ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಗಾಳಿಯಲ್ಲಿದೆ ಚೆಂಡು, ಇದು ಸಿಕ್ಸರ್. हिमायत की ओर से एक पुरस्कार हमारे जोकर के लिए ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೊಡೆತ ಬರ್ತಾ ಇದೆ. धन्यवाद। नौफल क्या छक्का था यहाँ पर, काफी बेहतरीन छक्का था इस बल्ले से।
ये मैच को टर्न कर सकता है क्या नौफल, देखना पड़ेगा। इस गेंद पर काफी अच्छी है बल्लेबाजी, यहाँ पर 1 रन लेते हुए यहाँ पर अब चाहिए 8 बॉल से 14 रन रिक्वायर्ड। नौफल बिद्रा, क्या ये 8 रन 8 गेंदों पर 14 रन चेस कर पाएंगे? इसी तरह की बल्लेबाजी करेंगे तो चेस कर पाएंगे। ಖಂಡಿತ ಸುಹೇಲ್ ರವರೇ, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಿಜಾನ್ ಎನ್ನುವಂತಹ ದಾಂಡುಗಾರನ ಆಟಕ್ಕೆ ಇತಿಹಾದ್ ತಂಡ ಕಡಿವಾಣವನ್ನ ಹಾಕಿದ್ದೆ ಆದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಕೂಟ ಇತಿಹಾದ್ ತಂಡದ ಪರವಾಗಬಹುದು. ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಮಿಜಾನ್ ಎನ್ನುವಂತಹ ಆಟಗಾರ ಗುಡುಗನ್ನ ಆರಂಭಿಸಿದ್ದೆ ಆದಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ 2ನೇ ಜಯ ಕಾಣಬಹುದು. ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೊಡೆತ. 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು, ಮನವಿ ಇದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಇದೆ, ತೀರ್ಪುಗಾರಿಕೆಗೆ ಕಾಯಬೇಕಾಗಿದೆ. ನೋಡಿ ಸುಹೇಲ್ ರವರೇ, ಮಿಜಾನ್ ರವರ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗಿದೆ. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನ ಹೊಡೆದು ಮನವಲ್ಲದ ಓಟಕ್ಕೆ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಂತಹ ಐಕಾನ್ ಆಟಗಾರನ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗಿದ್ರೆ, ಆರಂಭದಲ್ಲೇ ನಾ ತಿಳಿಸಿದ್ದೆ, ಅತ್ತೆಗೊಂದು ಕಾಲ ಸೊಸೆಗೊಂದು ಕಾಲ. ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಜಮೆಯಾಗಿದೆ ಅಂಕಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 33, 8 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 14 ಓಟ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ 7 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 13 ಓಟ ಬೇಕಾಗಿದೆ ಸುಹೇಲ್ ರವರೇ. ओके थैंक यू। इसी तरह से कैनॉस पर फ्लाई जोन के ओनर मोहम्मद वसीम, उसी तरह से आइकॉन और कैप्टन फ्लाई जोन बेलवाई के ओनर मोहम्मद वसीम, उसी तरह से कैप्टन और आइकॉन प्लेयर इधर पेंडल पर आ जाए। फ्लाई जोन के ओनर, आइकॉन प्लेयर एंड कैप्टन प्लीज इधर कमेंट्री बॉक्स पर आ जाए। ಉತ್ತಮವಾಗಿತ್ತು ಹೊಡೆತ. ಕೊನೆಯ ಚೆಂಡುವಿನಲ್ಲಿ 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ಮತ್ತೆ ಮನವಲ್ಲದ ಓಟ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿ 2 ಓಟ ಜಮೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಸೊಗಸಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಓಡಾಟ. ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 35 ಜಮೆಯಾಗಿದೆ ಸುಹೇಲ್ ರವರೇ. 6 ಚೆಂಡುಗಳ ಆಟ ಬಾಕಿ ಇದೆ, 11 ಓಟ ಬೇಕಾಗಿದೆ ವೀಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಮಿಸ್ಟರ್ ಮಿಜಾನ್. 6ರ ಮುಂದೆ ಸುಹೇಲ್ ಬೇಕಾಗಿದೆ 11. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತ ಪಂದ್ಯಾಟದ ತಿರುಗುವಿಕೆಗೆ ಬದಲಾಗಬಹುದೇ? एग्जैक्टली नौफल, ये 6 गेंद काफी महत्वपूर्ण होगी यहाँ पर इतिहाद के लिए, क्योंकि अब तक जो प्रदर्शन गेंदबाजी में की थी, अब तक इस मैच को नई बैटिंग फिनिशिंग जो मैच कहते हैं यहाँ पर 6 गेंद रन चाहिए, 6 गेंद 11 रन की जरूरत था। 6 बॉल्स 11 रन रिक्वायर्ड। व्हाट एन मैच! बीसीसी क्रिकेट लीग 2022 का ये आज का दिन का आखिरी मैच एक फाइनल नई बैटिंग फिनिशिंग में आ रहा है। 6 गेंद 11 रन की जरूरत था। मेरे हिसाब से नौफल, अगर एक छक्का एक चौका आएगा तो मैच की कॉम्प्लिकेशन पूरी तरह बदल सकती है। अगर लगातार डॉटेड डिलीवरी, लगातार विकेट्स निकालने में अगर कामयाब होंगे तो गेंदबाज मैच पूरी तरह जो इतिहाद जीत सकते हैं। यूनाइटेड बेलवाई 6 गेंद 11 रन, आपके कोई बल्लेबाज एक छक्का एक चौका मारेंगे तो मैच पूरी तरह पलट सकता है। ओवर टू यू नौफल, मुडबिद्री। ಖಂಡಿತ ಸುಹೇಲ್ ರವರೇ, ತಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಬಂದದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯದ ತಿರುವು ಬದಲಾಗಬಹುದು. ಆದರೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಎನ್ನುವುದು ಕೊನೆಯ ಒಂದು ಚೆಂಡಿನವರೆಗೂ ಫಲಿತಾಂಶ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗದಿರುವಂತಹ ಆಟ. ಸುಹೇಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಲ್ವಾಯಿ ತಂಡದ ಕಪ್ತಾನ ಸುಹೇಲ್ ದಯವಿಟ್ಟು ಕಮೆಂಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ ಹತ್ರ ಬರಬೇಕು. ಚಂದ್ರ ಹಾಗೂ ಸುಹೇಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಲ್ವಾಯಿ ತಂಡದ ಕಪ್ತಾನ ಹಾಗೂ ಐಕಾನ್ ಪ್ಲೇಯರ್ ಚಂದ್ರ ಹಾಗೂ ಸುಹೇಲ್ ದಯವಿಟ್ಟು ಕಮೆಂಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ ಬರಬೇಕು. 6 ಚೆಂಡು 11 ಓಟ. ಸುಹೇಲ್ ರವರೇ, ಚೆಂಡನ್ನ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡ್ರು ದಿಲೀಪ್ ಎನ್ನುವಂತಹ ಎಸೆತಗಾರ, ಪರಿಸರದವರು ಅತ್ಯದ್ಭುತ ಕ್ರೀಡಾಪಟು. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸೋಮನಾಥೇಶ್ವರ ಬೆಳವಾಯಿ ತಂಡವನ್ನ ಎದುರಿಸುವಂತಹ ದಾಂಡುಗಾರ, ಈತನು ಕೂಡ ಹಲವಾರು ಪಂದ್ಯವನ್ನ ಆಡಿದಂತಹ ಅನುಭವವಿದೆ. 6 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 11 ಓಟ ಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಬದಲಾಗಬಹುದು, ಕಾರಣ ಕೊನೆಯ ಒಂದು ಚೆಂಡಿನವರೆಗೂ ಫಲಿತಾಂಶ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗದಿರುವಂತಹ ಆಟ ಕ್ರಿಕೆಟ್. एग्जैक्टली नौफल, दिलीप एक ऐसे खिलाड़ी है, कोई क्षण पर कोई अंतिम क्षण पर किसी तरह की मैच को पलट सकने का क्षमता रखते हैं यहाँ पर दिलीप। अगर दिलीप की इस गेंद पर लगातार विकेट से डॉटेड डिलीवरी निकलेंगे तो मैच पलट सकता है एहतियात के लिए। यस दिलीप लेकर नहीं, गलती कर बैठे यहाँ पर दिलीप। 1+1, दिस कुड बी अ बिग मिस्टेक फ्रॉम दिलीप नौफल, क्योंकि नो बॉल +1
2 रन एक्स्ट्रास के रूप पर मिलते हुए अब 6 गेंद 9 रन की जरूरत है। वाटर मैच नौफल ಖಂಡಿತ ದಿಲೀಪ್ ರವರು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಈ ನೋ ಬಾಲ್ ಎನ್ನುವಂತಹ ಎಸೆತಗಳು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಾವು ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಫ್ರೀ ಹಿಟ್ಟಿನ ಲಾಭದ ಹೊಡೆತವನ್ನ ಹೊಡೆಯಬಹುದೇ ಮುತ್ತಸಿರ್? ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಈ ಒಂದು ಲಾಭದ ಹೊಡೆತವನ್ನ ಹೊಡೆಯಬಹುದು. ನಿಧಾನಗತಿಯ ಚೆಂಡು ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ರು, ದಿಲೀಪ್ ರವರ ಕೈಯಲ್ಲಿದೆ. ಖಂಡಿತ ಇಲ್ಲಿ ನೋ ಬಾಲ್ ಎನ್ನುವಂತಹ ಆ ಒಂದು ಎಸೆತಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಔಟ್ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ರನ್ಔಟ್ ಎನ್ನುವಂತಹ ಆ ಒಂದು ಓಟ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಈ ಆಟಗಾರನ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವನ್ನ ಮಾಡಿದೆ. ಸುಹೇಲ್ ರವರೇ ಆರಂಭದ ಚೆಂಡು ನೋ ಬಾಲ್ ಎನ್ನುವಂತಹ ಎಸೆತವನ್ನ ಎಸೆದಿದ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಹಿಟ್ಟಿನ ಲಾಭವನ್ನ ಪಡೆಯಬಹುದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರಥಮ ಚೆಂಡು ಮುಕ್ತಾಯ ಖಾತೆಯಲ್ಲಿ 37 ಜಮೆಯಾಗಿದೆ. ಬೇಕಾಗಿದೆ ಇನ್ನು 9 ಓಟ. एग्जैक्टली नौफल जो पहली गेंद पर 9 बॉल आई थी उसी के साथ एक्स्ट्रास के रूप पर 2 रन जुड़ चुके थे स्कोर बोर्ड पर। उसके बाद क्या वापसी देखिए, फ्री हिट था, फ्री हिट में रन आउट होना, फ्री हिट में विकेट देना रन आउट के रूप पर, ये मेरे हिसाब से यूनाइटेड बेलवाई के लिए खतरा मोल ले सकता है। क्योंकि जो फ्री हिट का पूरा लाभ उठाना पड़ता था, क्योंकि 6 गेंद आपको चाहिए थे 9 रन, उसमें आप अगर रन आउट के रूप पर विकेट देंगे तो ये महंगा साबित हो सकता है। क्योंकि नए बल्लेबाज जब क्रीज पर आता है तो बहुत मुश्किल होता है यहाँ पर बल्लेबाजी करना, क्योंकि सेट होना बहुत जरूरी होता है। तो इसी के साथ दिलीप अब दूसरी गेंद लेकर तैयार है। गेंदबाजी का रूप संभालते हुए बल्लेबाज के लिए दिलीप और सेकंड बॉल ओवर हियर। क्या गेंद देखिए दिलीप की, ओवर का खत्म। जी हाँ, क्या ये रन आउट होगा? नहीं, सुरक्षित नॉन स्ट्राइकर एंड पर पहुंच चुके थे बल्लेबाज, मगर दिस इज इंपॉर्टेंट डॉटेड डिलीवरी ओवर हियर। दिस इज इंपॉर्टेंट डिलीवरी ओवर हियर, क्योंकि दूसरा गेंद भी डॉटेड डिलीवरी। नौफल अब चाहिए 4 गेंद 9 रन रिक्वायर्ड, 4 डिलीवरीज 9 रन रिक्वायर्ड। व्हाट एन मैच! ये मैच मेरे हिसाब से सभी दर्शकों में गुजारिश करूंगा इस मैच को अंतिम गेंद तक देखिए, क्योंकि नैल बैटिंग फिनिशिंग मैच जो कहते हैं अंडरआर्म क्रिकेट में, वो साबित हो सकता है। यस, ओवर टू यू नौफल। ಖಂಡಿತ ಸುಹೇಲ್ ರವರೇ, ಆರಂಭದಲ್ಲೇ ನಾ ತಿಳಿಸಿದ್ದೆ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳನ್ನ ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಗೊಳಿಸಿ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 3 ಎಸೆತಗಳು ಬಾಕಿ ಇದೆ, 9 ಓಟಗಳು ಬೇಕಾಗಿದೆ ಸುಹೇಲ್ ರವರೇ. 3 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 9 ಓಟವನ್ನ ಗಳಿಸಬಹುದೇ? ಆ 3 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಭರ್ಜರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತ ಬರಬಹುದೇ? ಇಲ್ಲಿ ಮಿಜಾನ್ ಎನ್ನುವಂತಹ ಆಟಗಾರ ಮನವಲ್ಲದ ಓಟಕ್ಕೆ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಉದ್ದರಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು ಯುನೈಟೆಡ್ ಬೆಲವಾಯಿ ತಂಡಕ್ಕೆ ಅಪಾಯವನ್ನ ತಂದಿಟ್ಟಿದ್ರೆ ಈ 3 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತ ಬರಬೇಕಾಗಿದೆ 4ನೇ ಬಾರಿ. ಖಂಡಿತ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ತೀರ್ಪುಗಾರಿಕೆಗೆ ಕಾಯಬೇಕಾಗಿದೆ. ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ಖಂಡಿತ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. What a drama going on here! लगातार डॉटेड डिलीवरी, गेंद आपको फुल क्रॉस लॉलीपॉप गेंद मिली थी, फिर भी उस गेंद का पूरा लाभ नहीं उठा पाए। दिलीप अगेन टू द बैट्समैन दे रहा, वाइड का इशारा एम्पायर द्वारा। यस, रनआउट का रूप 1 रन मिलेगा यहाँ पर वाइड के रूप पर। दिस इज अ ड्रामा गोइंग ओवर नौफल यार। एक्स्ट्रास के रूप पर रन मिलते हुए गेंद डॉटेड डिलीवरी होती हुई, उसके बदौलत आपको एक्स्ट्रास के रूप पर एक रन मिलते हुए दिलीप और भी हीरो ऑफ दिस मैच देखना पड़ेगा। क्या बल्लेबाज छक्का चौका मारकर इस मैच को फिनिश कर पाएंगे? देखना पड़ेगा। व्हाट डू यू से नौफल मुडबिद्री, क्या दिलीप इस गेम को रोक पाएंगे? क्या बल्लेबाज छक्का चौका मारकर इस मैच की कॉम्प्लिकेशन बदलेंगे? देखना पड़ेगा। ಖಂಡಿತ ಸುಹೇಲ್ ರವರೇ, ಪಂದ್ಯ ಆರಂಭವಾಗುವ ಮೊದಲೇ ನಾ ತಿಳಿಸಿದ್ದೆ, ಕ್ರಿಕೆಟ್ ಎನ್ನುವುದು ಕೊನೆಯ 1 ಚೆಂಡಿನವರೆಗೂ ಫಲಿತಾಂಶ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗದಿರುವಂತಹ ಆಟ. 2 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 8 ಓಟ ಬೇಕಾಗಿದೆ ಸುಹೇಲ್ ರವರೇ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತವನ್ನ ಹೊಡೆದದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕವಾಗಬಹುದು. ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ 2 ತಂಡದ ಮಾಲಕರ ಮುಖದಲ್ಲಿ ಆನಂದ ಬಾಷ್ಪ ಇರಬಹುದು, 2 ತಂಡದ ಮಾಲಕರ ಮುಖದಲ್ಲಿ ಹೆದೆ ಬಡಿತ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಾ ಇರಬಹುದು. ಕಾರಣ ಇದು ಲೀಗ್ ಮಾದರಿಯ ಪಂದ್ಯ. ಇತಿಹಾದ್ ತಂಡಕ್ಕಂತೂ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಸುಹೇಲ್ ರವರೇ. 2 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 8 ಓಟವನ್ನ ಗಳಿಸಿದಂತಹ ಇತಿಹಾಸವಿದೆ. 8 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 2 ಓಟವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿದಂತಹ ದಾಖಲೆ ಈ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಂಡರ್ಆರ್ಮ್ಗಿದೆ. 2 ಚೆಂಡು 8 ಓಟ, 2ಕ್ಕೆ 8. ಯಾರಿಗುಂಟು ಈ ಪಂದ್ಯದ ವಿಜಯ ನಂಟು? ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತ ಬರ್ತಾ ಇದೆ ಗಾಳಿಯಲ್ಲಿದೆ ಚೆಂಡು. ಇಲ್ಲಿ
ಇಲ್ಲಿ ಸಿಕ್ಸರ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಆರಂಭದಲ್ಲೇ ಸುಹೇಲ್ ರವರೇ ನಾ ತಿಳಿಸಿದ್ದೆ, ಕೊನೆಯ ಒಂದು ಚೆಂಡಿನವರೆಗೂ ಫಲಿತಾಂಶ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗದಿರುವಂತಹ ಆಟ ಒಂದಿದ್ರೆ ಅದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಮಾತ್ರ. 2 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 8 ಓಟ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಭರ್ಜರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಬಂದಿದೆ. ಕ್ರೀಡಾಭಿಮಾನಿಗಳೇ, ಪ್ರಥಮವಾಗಿ ನಾ ತಿಳಿಸಿದ್ದೆ, ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳನ್ನ ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಗೊಳಿಸಿ. ಮನೆಯಿಂದ ಗೌರವದ ಮಾತು, ನಿನ್ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತೇನೆ ಎಂಬ ಮಾತು ಬಂದರೂ ಕೂಡ ತಾವು ಲೆಕ್ಕಿಸಬೇಡಿ. ಕಾರಣ ಇಂತಹ ಪಂದ್ಯ ಕೂತ ಜಾಗದಿಂದ ನಿತ್ತ ಜಾಗದಿಂದ ನೋಡದೆ ಕದಲಬೇಡಿ. ಸೋಲದೆ ಗೆದ್ದರೆ ಅದು ಮಂದಹಾಸ, ಸೋತು ಗೆದ್ದರೆ ಅದು ಇತಿಹಾಸ. ಸುಹೇಲ್ ರವರೇ, 1 ಚೆಂಡು ಬಾಕಿ ಇದೆ, ಬೇಕಾಗಿದೆ 2 ಓಟ. यस, अगर इस मैच को बल्लेबाज फिनिश करेंगे तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा यूनाइटेड बेलवाई की ओर से। अराउंड ऑफ फ्लोर्स फॉर द बैट्समैन दे रहा 1000 रुपए का इनाम। वॉटर मैच इसे कहते हैं बीसीसी क्रिकेट लीग 2022 का आखिरी नाइल बैटिंग फिनिशिंग मैच। वो अंडर था लाइन एम्पायर्स लाइन एम्पायर हमारे साथ यहाँ पर लाइन एम्पायर्स जल्द से जल्द सहायता करें। ऑफ साइड लाइन एम्पायर का इधर प्ले। अगर मैच टाई होता है तो पॉइंट शेयर, सुपर ओवर नहीं होगा, पॉइंट शेयर होगा। यस अंपायर, नौफल ओवर टू यू। 1 ಚೆಂಡು 2 ಓಟ. ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೊಡೆತ. ಒಂಟಿ ಓಟ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅವಳಿ ಓಟವು ಕೂಡ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ 3ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಕರೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಆದ್ರೆ 2ನೇ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಪಂದ್ಯ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಾಗಿದೆ. 1 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 2 ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆ ಆಟಗಾರ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಬಾರಿಸಿದಂತಹ ಸಿಕ್ಸರ್. ಸುಹೇಲ್ ರವರೇ ಗಮನಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಆರಂಭದಲ್ಲಿ 30 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 46 ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಪ್ರಥಮವಾಗಿ ನಾ ತಿಳಿಸಿದ್ದೆ, ಕೊನೆಯ ಚೆಂಡಿನವರೆಗೆ ಫಲಿತಾಂಶ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗದಿರುವಂತಹ ಆಟದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಮಾತ್ರ. ಡಿಜೆ ರವಿಚಂದ್ರ ಆಚಾರ್ಯರವರು ತಮಗಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ಸುಂದರವಾದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನರ್ತನೆಯ ವಿಶಿಷ್ಟ ಶೈಲಿಯ ಆ ಒಂದು ರವಿಚಂದ್ರ ಆಚಾರ್ಯರವರ ನರ್ತನೆ ಬರಬೇಕಾಗಿದೆ.